बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज विराट मोर्चा काढण्यात येणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथून हा मोर्चा जाणार असून अंबड चौफुली इथे या मोर्चाचा समारोप होईल। या मोर्चात संतोष देशमुखांचे कुटुंब सहभागी होणार असून सर्वपक्षीय नेते देखील सहभागी होतील। तर संभाजीराजे छत्रपती सुरेश धस आणि मनोज जरांगे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। बीड हत्या प्रकरणात एसआयटी आणि सीआयडी चौकशी सुरू आहे। चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम आम्ही करू, राजकीय हस्तक्षेप कुठल्याच कामात होऊ देत नाही, हीच मुख्यमंत्र्यांची ही भूमिका आहे अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सुरेश धस यांच्याकडून रोज नवनवीन खुलासे केले जात आहेत। सुरेश धस यांनी राष्ट्रवादीमध्ये एक वरिष्ठ मुन्नी आहे असा उल्लेख केला। त्यानंतर राष्ट्रवादीतील ही मुन्नी कोण या चर्चांना उधाण आलंय। भाजपा आमदार सुरेश धस यांच्या राष्ट्रवादीतील बडी मुन्नी या विधानावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी धस यांच्यावर निशाणा साधला। तुम्ही हत्या करणाऱ्यांचं समर्थन करता, तुम्ही भाजपचे हस्तक असल्याचं म्हणत परभणी येथील आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंना सुनावलं। लक्ष्मण हाके परभणी दौऱ्यावर होते, त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि यावेळी आंदोलकांनी हाकेंविरोधात भूमिका घेतली। मिटकरी आणि हाके हे रिचार्जवर चालतात आणि सायको आहेत अशी खोचक टीका भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजित शेंडगे यांनी केलेली आहे। तसंच मिटकरी आणि हाके हे गेले 25 वर्ष गप्प का होते असाही सवाल त्यांनी केलाय। बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजे, सरकारने याबाबत कडक कारवाई केली पाहिजे। राजकारणात नैतिक भूमिका घेत नसाल तर ही गोष्ट अयोग्य आहे। यापूर्वीच्या घटनांमध्ये आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला गेला असं म्हणत काँग्रेसच्या सचिन पायलट यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं कितपत योग्य असा सवाल उपस्थित करत नुसते आरोप करण्यापेक्षा पुरावे तपास यंत्रणेकडे द्या असं अजित पवार म्हटले। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, पक्ष पाहता दोषींवर कारवाई केली जाईल असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर स्पष्टीकरण दिले। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं हा राजकीय स्वार्थ आहे अशी टीका माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली आहे। आष्टीमध्ये काळे धंदे कुणाचे आहेत असा सवालही त्यांनी सुरेश धस यांना विचारलाय। पुण्याच्या एफसी रोडवरील एका इमारतीमध्ये वाल्मिक कराडची 7 दुकानं असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। यातील एका दुकानाची किंमत 5 कोटी असल्याचा दावाही धस यांनी केलाय। वाल्मिक कराडवर आधीच खंडणी अंतर्गत गुन्हा दाखल होता, मग कराड प्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय। अजित पवारांनी संघटनात्मक काम केलं, कमी वेळात त्यांनी 41 आमदार निवडून आणले आणि त्यामुळे शरद पवारांनी त्यांचं कौतुक करायला हवं होतं असं आमदार अण्णा बनसोडे म्हटलेत। अजित पवारांच्या नेतृत्वात महानगरपालिका स्वबळावर लढणार असं स्पष्टीकरण बनसोडे यांनी दिलंय। आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असून त्यांना भूतकाळात केलेल्या चुकांची जाणीव होतोय याचा आनंद आहे असं म्हणत शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। सुनील तटकरेंनी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी संपर्क केला नाही, आमदारांना कॉल केल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत असं म्हणत अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावले। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पाठराखण केली आहे। भारताचे खरे राष्ट्रगीत वंदे मातरम असल्याचं वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केलं होतं। यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती। त्यावर आता रामगिरी महाराजांनी प्रत्युत्तर दिलंय। जितेंद्र आव्हाडांचं डोकं फिरलंय असं म्हणत रामगिरी महाराजांनी आव्हाडांवर निशाणा साधला। आमदार निलेश राणेंनी कुडाळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। मागील 10 वर्षात जे झालं ते आता खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा राणेंनी अधिकाऱ्यांना दिला।
प्रकाश झोतात राहण्याकरता उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवालांना समर्थन दिलं असा आरोप खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय. पक्षातील लोक सोडून जाऊ नयेत यासाठी आदित्य ठाकरे भाजपशी जवळीक साधत असल्याचा टोलाही म्हस्के यांनी लगावला. शेतकरी कर्जमाफी माझ्याशी संबंधित नाही, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. कृषी कर्जमाफीवरून त्यांनी थेट हातच झटकले. जालना महानगरपालिकेतील करवाढीला अर्जुन खोतकर जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. भविष्यातही 4 पटीनं कर वाढणार असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केलाय. पालघरमध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय. येत्या 15 दिवसात चिपी विमानतळावरील सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास चिपी विमानतळाला टाळं ठोकण्याचा इशारा देण्यात आलाय. सिल्लोड तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अब्दुल सत्तारही उपस्थित होते. भूमिपूजनानंतर जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या परिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. परिस्थिती सुधारली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. तुम्हाला एवढी मोकळीक दिलेली असतानाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय असा सवाल अजित पवार यांनी केलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पाठराखण केली आहे. राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही. इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे. त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून. हे खरं आहे की काही घटना निश्चितपणे घडलेल्या आहेत, पण आपण जर पुण्याचा व्याप बघितला, पुण्याचा विस्तार बघितला तर पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही. पण अर्थात एक जरी घटना झाली तरी ती गांभीर्याने घेतली पाहिजे. अशा काही घटना घडत आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष आहे. पोलिसांनी साधारणपणे सगळ्या घटनांमध्ये आरोपींना तात्काळ पकडलेलं आहे. आरोपींना शिक्षा देखील या ठिकाणी झालेली आहे. पुण्यामध्ये मोक्कामधील आरोपीनं जामिनावर सुटल्यानंतर येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं होतं आणि या घटनेनं गुंडांवर पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी तात्काळ ॲक्शन मोडवर ते आलेले आहेत. या रॅलीमध्ये सहभागी असलेला प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे याच्या गुंड साथीदारांची त्याच परिसरातून धिंड काढण्यात आली. पोलिसांनी या गुंडांची वरात काढत त्यांचा माज उतरवला. तर आपण पाहतोय तर पोलिसांनी या गुंडांची धिंड काढली. ज्या परिसरातून या गुंडांनी रॅली काढली होती त्याच परिसरातून पोलिसांनी गुड्ड्या गणेश कसबे याच्या गुंड साथीदारांची धिंड काढली. सेलू आणि वर्धा तालुक्यात दरवर्षी पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर बैठक त्यांनी घेतलेली आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर येथे राहणाऱ्या नायजेरियन नागरिकाच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक भयभीत झालेले आहेत आणि नायजेरियन नागरिक अवैध ड्रग्जची तस्करी करत असून अंमली पदार्थांची नशा करतात. त्यामुळे विदेशींना आसरा देणाऱ्या घर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. तिरुपतीमधील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात येतील असे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले.
शेगाव तालुक्यातील 4 गावातील केस गळतीची लागण ही आता 11 गावात पोहोचली आहे. त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी पाण्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदनातील सर्व खोल्या मोफत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे हे साहित्य संमेलन होणार आहे. साहित्यिकांच्या निवासाची सोय इथे होणार आहे. आयकर विवरण पत्र भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सरकारनं नियमांमध्ये बदल करण्याची तयारी चालवली आहे. मागील एका दशकापासून $120 अब्ज पेक्षा अधिक कर विविध कोर्ट आणि कब्जामध्ये अडकून पडलेला आहे. तर ही प्रकरणं मोकळी करण्यावर देखील भर दिला जातोय. दरवर्षी दिवाळीनंतर मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील हवेची गुणवत्ता घसरते. न्यायालय आदेश देतं म्हणून काही उपाययोजना आखण्यात येतात. मात्र त्या वेळेमध्ये त्या केवळ दाखवण्यासाठी असतात. प्रत्यक्षात